ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते पवन कारवर यांच्यावर अत्यंत दुर्मिळ हल्ला झालेला आपल्याला दिसून आला। या हल्ल्यामागचं कारण काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। झालं असं की पवन कारवर हे धनगर समाजाच्या जालना आंदोलना ठिकाणी एक दिवस अगोदर निघाले। ते निघले असताना त्यांना रस्त्यात भूक लागली। ते एका हॉटेलच्या शोधात होते। त्यांना सावरगावच्या पुढे आणि माजलगावच्या मध्ये एक हवेला हॉटेल दिसलं। ते हॉटेल होतं जगताप यांचं। जगताप यांच्या हॉटेल समोर त्यांनी गाडी उभी केली। त्यांचे सहकारी उतरले, ते उतरले आणि ते हॉटेलमध्ये गेले। ते हॉटेलमध्ये गेले असताना त्यांना हॉटेलमध्ये आमदार विजयसिंह पंडितांचा फोटो दिसला। त्यांचा फोटो पाहून पवनला प्रचंड राग आला। पवनचं डोकं सनसनलं असं म्हणावं लागेल, कारण की ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यात बाचाबाची झालेली आपल्याला दिसून आली होती। पवन तिथून पटकन उठला आणि हॉटेलच्या बाहेर आला। हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर तेथे राडा सुरू झाला। त्याच राड्यामुळे पवनवर हल्ला झाला असं सांगितलं जात आहे। पवनवर हल्ल्याचं कारण हे विजयसिंह पंडिताचा फोटो ठरला असं म्हणायला हरकत नाही। तर इथं विषय असा आहे की मराठा समाजाला जाणून बुजून लक्ष्मण हाके आणि पवन कारवर हे बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत का मराठा समाजाच्या लोकांनीच त्यांच्यावर भ्याड हल्ला केलेला आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे। कारण की पवन कारवर यांचं मत आहे की मराठा समाजाच्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला असं त्यांचं स्पष्ट मत आहे। तर पाहूयात आता पुढे काय होतंय। लक्ष्मण हाके हे देखील म्हणतात की मराठा समाजाच्या लोकांनीच पवन कारवर याच्यावर हल्ला केलेला आहे। महाराष्ट्रात असं होणं ही महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। तर पाहूयात आता जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे, त्यामुळे हे सर्व प्रकार घडून येत आहेत। तर आता नेमकं काय होतं हे पाहणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला या विषयावर काय वाटतं की मराठा समाजानेच पवनवर हल्ला केला की पवन आणि लक्ष्मण हाके हे जाणून बुजून मराठा समाजाला बदनाम करत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।